कुमारी संपदा शिदा पवार, लग्नानंतरचं माझं नाव सौ भोसले संपदा मोहन, मुक्काम पोस्ट मरोडे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मी जेव्हा 5वीत होती तेव्हा माझ्या शिक्षणाचा प्रवास हा रयत शिक्षण संस्थेचं हनुमान विद्या मंदिर मरोडे या शाळेमध्ये झाला. पण तिथंच पंढरपूर तालुक्यातील गादेगावच्या असणाऱ्या सगुणा बागल मॅडम ह्या 5वीत असताना हनुमान विद्या मंदिरमध्ये त्या जॉईन झाल्या. आणि त्याचाच आदर्श माझ्या आईनं की माझी मुलगी ही जशी शेतकऱ्याची मुलगी, तिच्या आई वडिलांचं जसं धाडस झालं तिला शिकवण्याचं, आणि तीच आज मरोडे हायस्कूलमध्ये किंवा हनुमान विद्या मंदिरमध्ये जशी शिक्षिका झाली तशी माझीही मुलगी होईल का. आणि मला माझी आई म्हणायची की मला परिस्थिती साथ देईल का माझ्या मुलीला शिकवण्यासाठी. त्याचबरोबर माझा छोटा भाऊ रघुनाथ शिदा पवार हाही, तो आणि मी 10वीला एकाच वर्गात होतो. 10वी दोघंही पास झालो. 10वी पास झाल्यानंतर त्या वर्षी 1986ला मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ होता, आणि दुष्काळ असल्यामुळं मी पास होऊन सुद्धा म्हणजे 15 ऑगस्ट 1986ला मी 11वीला प्रवेश घेतला. त्यावेळेलाच म्हणजे 22 जुलै 1986ला दगडू शिदा पवार, प्राध्यापक दगडू शिदा पवार यांना श्रीनाथ विद्यालय बोरगाव या ठिकाणी ज्युनियरला प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. आणि तिथून माझ्या खरं शिक्षणाची आणि आमच्या घरातल्या समस्या ज्या होत्या, शेतकरी आणि एक शेतकरी मुलगी शिकणं, ह्या समस्या थोड्याशा कमी झाल्या. आणि 10 डिसेंबर 1993ला माझं लग्न ब्रह्मपुरी तालुक्यात झालं, म्हणजे मोहन भगत भोसले यांच्याबरोबर झालं. आणि त्याच्यानंतरचा हा प्रवास, मुलं, नोकरी करत असताना सुद्धा म्हणजे लगेच BEdला मला ऍडमिशन घेतलं 95ला. आणि नंतर मी रयत शिक्षण संस्थेमध्ये 1 सप्टेंबर 1997ला रयतमध्ये मी ज्युनियरची प्राध्यापिका म्हणून हजर झाली. पण या संघर्ष करत असताना, रयतमध्ये नोकरी करत असताना सुद्धा त्यामध्ये कोणतंही एक नोकरी, एक शिक्षका ज्युनियर कॉलेजची होती, हाच माझा अभिमान होता. आणि त्यानंतर माझे हे जीवन जे आहे ते व्यवस्थित सुरळीत, आणि आज जे विद्यार्थी माझे आहेत ते विद्यार्थी हा दृष्टिकोन की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मदत करणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, आणि त्या हुशार विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल त्या पद्धतीनं मी मार्गदर्शन करत असते. आणि त्याचबरोबर माझं हे काही महाविद्यालय आहे, मी या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे, पंढरपूर महाविद्यालयाची, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आणि मला शेवटच्या काही वर्षात या महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम करण्याची संधी मिळाली. हे माझं शेवटचं छोटंसं स्वप्न होतं, ते साकार झालं.